आता मुंबईला यावं लागेल. तेव्हा मग हिला मी म्हणालो, घरी सांग मला सिरियल मिळाली आहे आणि जायचं आहे, तर आई किंवा भाऊ येईल असं माझ्या डोक्यात होतं. तुझी आई किंवा तुझा भाऊ येईल, लग्नाचं काही बोलायचंच नाही आहे रजिस्टरचं. 3च महिने झाले तर रजिस्टर करून. आणि मग हिला म्हणालो की वडिलाला किंवा तुझा भाऊ आला तर बेटर आहे, तुम्ही जा. पण हिने रँडमली घरी सांगितलं, पण घरच्यांचं असं झालं करायचं नाही आपल्या. आणि हे थोडेसे म्हणजे काय कमी आहे, आईवडिलांनी काही हिला कमी केलंच नाही आहे. काय कमी आहे तुला, काय करायचं आहे, नाही जायचं. पण त्याच्या आधी किस्सा असा घडला होता, हे नाही जायचं साठी एक नाटक होतं डंक नावाचं. बोलू ना, डंख डंख. का ते नकार देत होते त्याचं कारण हे होतं. डंख डंक नावाचं राजू फुलकर म्हणून एक डिरेक्टर आहेत, मोठे लेखक दिग्दर्शक, ज्यांनी गाढवाचं लग्न पिक्चर केलं. तर ते माझे गुरु, म्हणजे मी भरपूर त्यांच्याकडनं शिकलो. तर त्यांचं नाटक होतं डंक, आणि त्याच्यात भिकाऱ्यावरच्या आयुष्यावरचं अख्खं नाटक होतं. आणि एक त्याच्याचबरोबर आमचं कॉमेडी नाटक होतं. त्या नाटकात आम्ही दोघंही लीड होतो, मी डिरेक्ट केलं होतं. तर मी काय विचार केलेला की तुझ्या घरच्यांना बरं वाटेल की माझी मुलगी पुण्यात जाते एवढं बाहेर, काय करते. माझ्या डोक्यात असं होतं की स्टेजवर बघून 4 लोकांनी कौतुक केलं तर प्रत्येक आईवडिलांना बरं वाटेल की वा माझी पोरगी हे करते, छान, एक कौतुकास्पद वाटेल आणि तुला ह्या फील्डमध्ये जाण्यासाठी सपोर्ट करतील, अशा माझ्या मेंटॅलिटी. ही म्हटली नाही नाही ऐकणार नाही ऐकणार. म्हटलं जाऊ दे, तू कारण बोल मला होतं. माहित होतं ना घरच्यांना माझ्या, ते म्हणजे माझे वडील ना ते खूप प्रेमळ आहेत, ते खूप छान आहेत, पण तितकेच कडक आहेत. हो. आजही खूप लोक घाबरतात. तर ते खूप असे स्ट्रिक्ट आणि कडक आहेत. आणि ते त्यांच्या जागेवर बरोबर आहेत, कारण शेवटी वडिलांच्या जागेवर आपण जेव्हा जातो तेव्हाच आपल्याला ती गोष्ट कळते. त्यांना दोष देतच नाही आम्ही, ते ग्रेटच आहेत. पण ते काय असतं, परिस्थितीचा भाग असतो तो. तर मग त्यावेळेस काय झालं, ते भिकाऱ्याच्या आयुष्यावरचं नाटक असल्यामुळे हिचे वडील, हिचा भाऊ आणि त्याच्या वडिलांचे एक चांगले मित्र आले, नाटकाला बसले आणि प्रायोगिक शो लावलेला आम्ही राष्ट्रसेवा दलला, सिंहगडला थिएटर आहे तिथे, आणि एक कमर्शियल शो लावला. आणि आपलं प्रायोगिक नाटक करताना कसं असतं, आपण एक बाहेर बॉक्स ठेवतो आणि इच्छुक देणगी ज्यांना कोणाला वाटतं की द्यावं पुढचे प्रयोग करायला, हे एक आपलं व्यावसायिक आहे ना, ह्याच्यामध्ये कुठेही भीक दिली आहे वगैरे असं काही नसतं. मग ह्यांचे बसले, मस्त कॉमेडी नाटक झालं, पूर्ण डंकचं नाटक झालं. ह्यात ही भिकारी मेन लीड, भिकाऱ्याचा अवतार परकर घातलाय, परकर असं शिवलेलं आहे, आणि मी ही भिकारा, ही भिकारी, आणि आमची लव्ह स्टोरी आहे ती नाटक. हां, आणि छान नाटक होतं, त्याला अवॉर्ड पण मिळालेत आम्हाला एकांगी स्पर्धेला वगैरे. आवड मिळाल्यानंतरच आम्ही प्रायोगिक नाटक ठेवतो. आणि ठेवलं, ह्यांनी सगळं, ह्यांच्या वडिलांनी बघितलं, नाटक छान झालं, सगळ्यांनी टाळ्या वाजल्या, सगळं झालं. आणि एंडिंगला जे प्रमुख पाहुणे म्हणते दिग्दर्शक आले होते, त्यांनी कौतुक केलं टीमचं, माझं, हिचं, सगळ्यांचं. आणि त्यांनी सांगितलं, असं सगळीकडे सांगतात, त्यांनी सांगितलं की खूप छान टीम आहे, खूप चांगलं आहेत हे, तर बाहेर असं असं बॉक्स ठेवला आहे, ज्यांना कोणाला द्यावं वाटतं त्यांनी त्या बॉक्समध्ये जेवढं तिकीट फ्री ठेवलं आहे, पण ह्यांना पुढचे प्रयोग करण्यासाठी हो म्हणून तुम्ही त्या बॉक्समध्ये देऊ शकता. हे त्यांच्या वडिलांनी घेतलं असं की भीक दिल्यासारखं झालं. ही भीक मागताय तुम्ही, तुला काय कमी आहे. घरी जाऊन हिला भरपूर बोलले, आणि ते तेव्हापासून नाटक बंद, तसलं काही करायचं नाही, असं स्ट्रिक्ट झालं. त्याच्यानंतर काय झालं, मी त्या दिवशी गेले त्यांच्यासोबत, त्यांचा एकही शब्द नाही, ते थोडं स्ट्रिक्ट. मी आपली शांत आदेशला म्हणायची, काय झालं रे, काय बरं आहे ना, ओके ना, काय सगळं. तो पण असा, तो शांत, तो पण, आणि तो माझ्यापेक्षा लहान आहे. तर मग आम्ही घरी गेलो, काही शब्द नाही, काय नाही. म्हटलं बापरे, झाले काय, ओके. तरी मी याला म्हणत होते की तुला नाही माहिती, माझे वडील, त्यांना नाही पटणार ह्या सगळ्या गोष्टी, पण हे ऐकलंच नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी ते मला म्हणे, हे असलं काही करायचं नाही, हे सगळं बंद करून टाकायचं, तुला काही कमी आहे का, हे असलं काही करायचं नाही. मला झालं की मी माझ्या आईला म्हणायचं की अगं त्यांना सांग ना, हे नाटक आहे, हे मी खरं नाही आहे, असं म्हणजे नाही का. त्याला म्हटलं हे मला नाही, मला असं सांग ना. मी काय बोलू म्हटली, तूच बोल म्हटली, कारण ती नाही, त्यांच्या शब्द बाहेर नसते. म्हणजे तू तुझं बघ, मी असं झालं. आणि मग त्यावेळेला मला इतकं रडू आलं होतं, तेव्हा मी कोणी नव्हते, म्हणजे आपलं मी ह्या क्षेत्रात पण नव्हते, आपलं एकांकिका करायचंय. तेव्हाच मी रडत रडत बोलले होते. मी तुला सांगते, एक दिवस असा येईल ना, लोक तुम्हाला माझ्या नावाने ओळखतील. मी खूप रडले होते त्यावेळेला. आणि मला ह्याचं म्हणजे, मी दादांना नाही दोष देणार, पण याचं मला इतकं छान वाटतं की ठीक आहे, ते झालं म्हणजे.